झणझणीत आणि चमचमीत असा अंडा मसाला गरमागरम भाकरीसोबत खायला लय भारी लागते बघा। आज आपण बनवणार आहोत अंडा मसाला। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कढई गरम करत ठेवलेली होती आणि त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। 2 कांदे उभे पातळ असे कापून घेतलेले आहेत। 10-12 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि ते आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे। नंतर 1 टोमॅटो बारीक कापून घ्यायचा आहे आणि तोही यामध्ये परतून घ्यायचा आहे। छान असं परतलं की त्यामध्ये आपण जे मसाले घालणार आहोत ते 2 चमचे कांदा लसूण मसाला आहे, 1 चमचा हळद आहे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आहे, 1 चमचा आपला लाल तिखट आहे, 1 चमचा अंडा मसाला आहे। तर हे सर्व मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं गरम पाणी घालून याला मस्त असं शिजून घ्यायचं आहे। यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। नंतर याला झाकण लावून आपण शिजून देणार आहोत। मस्त असं याला तेल सुटलं की याची पेस्ट बनवून घेणार आहोत। नंतर इथे कढईमध्ये आपण अर्धा वाटी खोबरं बारीक करून घेतलेलं आहे, ते गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। थोडंसं लाल झालं की काढून घ्यायचं आहे। यामध्ये आपण खडे मसाले घातलेले आहेत तेही यासोबत परतून घ्यायचे आहेत। मस्त असे भाजले की याची पेस्ट बनवून घ्यायचे। इथे आपले मसाला ही ग्रेव्हीचा तयार झालेला आहे बघू शकता आणि याला थंड होऊन द्यायचं आहे आणि याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आपण। नंतर इथे कढई गरम करत ठेवलेली आहे, जी आपण पेस्ट केलेली आहे कांदा लसूण आणि टोमॅटोची ती यामध्ये घालून घेणार आहोत आणि मस्त असं परतून झालं की यामध्ये आपण जे खोबऱ्याचं वाटण केलेलं होतं तेही यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। हे छान असं मिक्स झालं की यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे, म्हणजे याला छान अशी ग्रेव्ही आपली शिजली पाहिजे। या पद्धतीने तुम्ही थोडंसं जरा जास्त पाणी घातलं तरीही चालेल, जशी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे तशी। नंतर थोडीशी यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे। इथे 2 अंडी आपण तिखट मीठ लावून भाजून घेतलेली आहेत आणि तेही आपल्याला या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायची आहेत। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशा पद्धतीने आपला झटपट असा अंडा मसाला तयार झालेला आहे। कसा वाटला